प्राबल्याने उन्मत्त झाला आणि नियती विजय मिळवण्यासाठी स्वतःच्याच कन्येचा बळी द्यायला निघाला. अरे विनाश काले विपरीत बुद्धी आणि ती स्वतःच्या नाशात कारणीभूत करते. यावेळी तू गेलाय देवतांवर स्वार करण्यासाठी, पण वेड्या तुझ्या हातातून कुकर्म घडते याची तुला कल्पना आहे? मुळीच नाही. अरे एका हाताने तू कर्म करतो आणि ते तुला दुसऱ्या हाताने भरवत लागते. एका हाताने दुसऱ्या हाताने एका हाताने दुसऱ्या हाताने योगी यांनी सांच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आदरणीय योगेश घोगळे
यांच्याकडून रक्तासुरासाठी 100 रुपये आणि नारदासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तसंच आदरणीय अक्षय नेवगे यांच्याकडून नारदासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि रक्तासुरासाठी पुन्हा 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आदरणीय आमचे सहकारी काजळेकर गुरुजी यांच्याकडून रत्नप्रभेच्या भूमिकेसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. कुमार अभिमन्यू सहदेव परब यांच्याकडून नारदाच्या भूमिकेसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आदरणीय दीप रघुनाथ गोगळे यांच्याकडून कंठासुरासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आदरणीय नामदेव पवार या मंडळाचे सेक्रेटरी यांच्याकडून नारदाच्या भूमिकेसाठी सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. कैलासवासी मधुकर काशीराम नेवगे यांच्या स्मरणार्थ आदरणीय गणेश नेवगे यांच्याकडून नारदाच्या भूमिकेसाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तसंच या गावचे संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध बुवा विनोद चव्हाण बुवा आणि परिवार यांच्याकडून संपूर्ण या नाट्याच्या ग्रुपसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. कुमारी सिद्धी तुळशीदास ढोगळे यांच्याकडून नारदाच्या भूमिकेसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलं आहे. त्याचप्रमाणे जितेंद्र परब यांच्याकडून नारदाच्या भूमिकेसाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तसंच आदरणीय संजय पवार यांच्याकडून रक्तासुराच्या भूमिकेसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलं आहे. धन्यवाद. या मंडळाचे खजिनदार आदरणीय यशवंत परब यांच्याकडून नारदाच्या भूमिकेसाठी पुन्हा 100 रुपयाचं बक्षीस आलं आहे. खूप धन्यवाद आणि आभार. रसिको, तुमची तुफान गर्दी आणि आशीर्वाद रूपी टाळ्या शेवटपर्यंत आम्हाला अशाच लाभू दे अशी गणेश यांच्याकडे प्रार्थना करतोय आणि नाट्यपूर्वक पुढे चालू होतोय. सिंहासनी अभिषिक्त दूत राजा उदरात देवनारा मार्गात दीप माझा उदयात देवनारा मार्गात दीप माझा याचा ज्याने विचार केला तो माणूस या दोन संज्ञेस पात्र झाला. कारण मानवी देहाला जुळत नाही आणि त्याला चंचल मनाचा अश्व आहे आणि त्याच अश्वाला संकल्प आणि विकल्प असे दोन दोर आहेत. संकल्प आणि विकल्प असे दोन दोर जशा प्रकारे तो परमेश्वर ओढतो ना त्याचप्रमाणे हा मानवी रथ आपोआप पुढे जाणार आहे. अहो तुमच्या हाती काय आहे? अहो तुमच्या हाती काय आहे? करता कविताने होता तो एकच परमात्मा परमेश्वर आहे. ज्याप्रमाणे पर्वताने जागा सोडू नये, सागराने मर्यादा सोडू नये, त्याचप्रमाणे कोणतीही स्थिती निर्माण झाली तरी माणसाने स्वतःची नीतिमत्ता कधीही सोडू नये. म्हणून माझ्या प्रजाजन हो, ऐका. या तुमच्या राज्यकर्त्याच्या मुखातील बोल शांत चित्ताने ऐका. काल काय घडले ते आठवीत बसू नका. काल काय घडले ते आठवीत बसू नका. जीवनात उद्या काय घडणार आहे याचा विचार करू नका. परंतु आज मात्र वाईट वागू नका, म्हणजे त्याचा दिवस चांगला जाईल. रस्त्याने चालताना असे चाला
तुमच्या डोळ्यात सुद्धा पाणी यायला पाहिजे. मरावे मध्ये किती सुरावे या विचाराप्रमाणे आपल्याला जीवन जगायला हवे. नाहीतर तुमच्या आमच्या जीवन जगण्यात काय अर्थ? जगात फक्त 6 गोष्टी सत्य आहेत: संत, ग्रंथ आणि भगवंत. जन्म, मरण आणि ज्ञान. जन्म होणार तिथेच होणार, मरण येणार तिथेच येणार. जन्म मरणाचा फेरा चुकवू शकत नाही आणि दुःखाची तरी ओलांडल्याशिवाय सुखाचा शोध लागत नाही. साधू संत जन्माला येतात नव्हे नव्हे तर धर्माच्या रक्षणासाठी भगवंताला त्यांना जन्माला आणावं लागतं. तसेच माणसाला जन्माला काय द्यावं लागतं? तर 84 लक्ष जन्म मरणाचा फेरा पार करीत असताना गतजन्मात केलेले भोग पूर्ण करण्यासाठी माणसाला जन्म मिळत असतो. देव कधीही कुणाचे वाईट करत नाही. देव कधीही कुणाचे वाईट करत नाही. परंतु मागच्या जन्मी केलेले भोग भोगून घेतल्याशिवाय देव कोणालाही सोडत नाही. म्हणून स्वतःची संस्कृती चांगली. जिथे संस्कृती चांगली असते ना तिथे संतती चांगली असते आणि जिथे संतती चांगली असते ना ते संपत्ती आणावी लागत नाही. ती आपोआप घरात प्रवेश करते. लक्षात ठेवा, बालपण हे आईवडिलांच्या संस्कारावर अवलंबून असते. तारुण्य स्वतःच्या कर्तृत्वावर अवलंबून असते आणि वृद्धापण हे आयुष्यभर कमवलेल्या पुण्याईवर अवलंबून असते. संतती, संपत्ती आणि कीर्ती त्याचा प्राप्त करायचे असेल तर एकच मार्ग आणि तो मार्ग म्हणजे भक्तिमार्ग होय. कारण माणूस जरी देहाचा धर्मात आणि मानाचा मानकरी असला तरी त्याला आत्मिक समाधान मिळते तसे नाही. त्यामुळे क्षणभर का येणार पण देवाच्या भजनात मन रमावं. तुझे एकनिष्ठतेने प्रार्थना करते. या नारायण 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 छंद तुझा लागला लागला तुझा रे नामाला छंद तुझा लागला लागला
हात दुखलं तर 2 मिनिटं झालं फक्त. आहे मंगलमयाचा आशीर्वाद घे. 2 मिनिटं झालं. या मंदिर आसनावर विराजमान व्हा. आणि माझ्या शिवपार्वतीच्या कृपेने माता पित्यांच्या आणि पूर्वजांच्या पूर्वपुण्याने आम्ही सर्व सुखाचा मानकरी ठरलो आहे. हे सर्व ठीक आहे, पण तुझ्या पूर्वजांवरील पुन्हा घोर अरण्यात कोणत्या प्रकारची तो फळे होईल. या चित्रात कल्पना आहे? काय म्हणता गेली? त्या गुणाचा सम्राट रक्तातून त्याच्या सोलापती करतात. तो सर्व सुखाला जय करते. म्हणून सर्व सुखात तुम्हाला करताना दोषी ठरवत आहे. काय? तुमच्यासारख्या राजकारणाला दुसरं ठरवत आहे? आणि नाराजगी नाही. हो ब्राह्मणाने अपार विचार केला. जबाबदारी राजकारणावर माझ्यावर आहे. तुम्ही सांगितलेली आहे. त्याचा वेळ बिंदाबिंद करणे हे माझे कर्तव्य आहे. लक्ष्मीपती
हरे नारायणा तीर्थदुर्जनांचे हनन आणि संत सज्जन पतिव्रतांचे रक्षण हे देवा तुझे पीठ सध्या तुझ्यासाठी हा नाना प्रयत्न आहे पण देवा हे सर्व करत असताना कुणी मला कळला म्हणतात तर कुणी मला आज्ञा म्हणतात तर कुणी मला सपट पायाचं म्हणतात देवा विश्वकल्याणासाठी ही सर्व दूषणे मी भूषणे म्हणून भक्ती महात्म्य सत्तेत ठेवण्यासाठी हा माझा सर्व आटापिटा सुरू आहे नारायण नारायण पण देवा मला सुरेल गायातून तुझ्या गीत गाऊन मन तृप्त करून घ्यावे हे योग्य गंधर्वाचा Oh